नमस्कार, मी अनिल चव्हाण. अनिल सर अकॅडमीमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण गेल्या वेळेला पहिला व्हिडिओ बघितला होता. भारतीय प्राकृतिक विभाग आपण चालू केला होता. त्यातील हिमालय हा प्राकृतिक विभाग बघितला होता. 5 प्राकृतिक विभाग आहेत. एक पहिला हिमालय, उत्तर मैदानी प्रदेश, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीप समूह असे 5 प्राकृतिक विभाग आहेत. तर हिमालयाची आपण मागल्या व्हिडिओमध्ये आपण काय केली होती माहिती बघितली होती. आता आपल्याला बघायचं आहे 2 नंबरचा प्राकृतिक विभाग, ज्याचं नाव आहे उत्तर मैदानी प्रदेश. आता उत्तर मैदानी प्रदेश हेच नाव त्याला का दिले? कारण भारताचा जर विचार केला तर भारत देशाच्या उत्तर भागामध्ये हा मैदानी प्रदेश आहे. जर हिमालय सोडला त्याच्यानंतर उत्तर भागामध्ये असलेला जो मैदानी प्रदेश आहे त्याला उत्तर मैदानी प्रदेश असं म्हटलं जातं. तर उत्तर मैदानी प्रदेश हा हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून द्वीपकल्पाच्या उत्तर भागापर्यंत. आता हे जर हिमालयाचा विचार केला तर हिमालयाचा हा जो भाग आहे, खालची बाजू ही दक्षिण बाजू आहे. दक्षिण हिमालयाच्या पायथ्यापासून तर हा द्वीपकल्प आहे. द्वीपकल्पाच्या उत्तर भागापर्यंत, उत्तर पासून ते द्वीपकल्पाच्या उत्तरेपासून ते हिमालयाच्या दक्षिणेपर्यंत तेव्हा काय झालेलं आहे, हा मध्ये काय झालेले मैदानी प्रदेश पसरलाय. तर हा जो सगळा मैदानी प्रदेश आहे तो द्वीपकल्पाच्या उत्तर भागापर्यंत पसरलेला आहे. जर आता हा आपण दक्षिण उत्तर त्याचा विचार केला, जर पश्चिम आणि पूर्व जर विचार करायचा म्हटलं तर राजस्थान आणि पंजाब, राजस्थान वाळवंटापासून ते इकडे आसाम पर्यंत पूर्ण काय झालेला आहे, हा मैदानी प्रदेश पसरला आहे. पश्चिमेकडील राजस्थान पासून पूर्वेकडे आसाम पर्यंत हा मैदानी प्रदेश आहे. आता त्याच्यामध्ये हा मैदानी प्रदेश आहे म्हटल्यानंतर साहजिकच काय होणार, जमीन सपाट असणार आणि सुपीक जमीन असणार. काय झाले, गंगा नदी हा गंगोत्री या ठिकाणी उगम पावते. त्या गंगोत्रीची उपनदी यमुना नदी आहे. ती यमुना नदी यमुनेत्री या ठिकाणी उगम पावते. दोन्ही नद्यांचा संगम होतो. मग ह्या गंगा यमुनाला अनेक उपनद्या आहेत, दुसऱ्या कोसी आहे, गंडकी आहे, त्याच्यानंतर इकडून अरवली पर्वतापासून उगवणाऱ्या नद्या आणि हिमालयातून येणाऱ्या नद्या, ह्या सगळ्या नद्या काय होते, यमुनाला आणि गंगेला मिळतात. आणि त्याच्यापासून जो वाहून आणलेला जो गाळाचा प्रदेश आहे, तो गाळाचा प्रदेश काय होतो, इथे जमा होतो, संचयन होतं त्याचं. आणि या काय होतं, सपाट, यामुळे काय झालं, सकल आणि सपाट अशी काय आहे जमीन आहे. याचे 2 भाग जर या मैदानी प्रदेशाचे भाग करायचे म्हटले तर याचे 2 भाग होतात. पहिला भाग आहे तो गंगेचा मैदानी प्रदेश, दुसरा भाग आहे ब्रह्मपुत्रेचा मैदानी प्रदेश. आता ब्रह्मपुत्रा नदी सुद्धा हिमालयात उगम पावते. हिमालयातून चीन मधून अशी वाहत येते. ज्या वेळेला चीन मध्ये वाहते त्यावेळेला तिला वेगळंच नाव आहे, जे आपण पुढच्या जलप्रणालीमध्ये आपण त्या व्हिडिओमध्ये त्या डिटेलमध्ये त्याची माहिती बघणार आहे. चीन मध्ये येते त्यावेळी त्याला वेगळंच नाव आहे. ज्या वेळेला ती भारतात प्रवेश करते त्यावेळी तिला वेगळंच नाव आहे आणि पुढे तिला ब्रह्मपुत्रा म्हटलं जातं. आता ब्रह्मपुत्रा आणि गंगा ही नदी, दोन्ही नद्या शेवटी ब्रह्मपुत्रा येऊन गंगेलाच मिळते आणि ती नदी ह्या बांगलादेशमध्ये जाऊन पुढे काय होते, अरबी समुद्राला मिळते. आता बांगलादेशमध्ये गेल्यामुळे काय होते बघा, ब्रह्मपुत्रेचा त्रिभुज प्रदेश, गंगेचे खोरे आणि ब्रह्मपुत्रेचा त्रिभुज प्रदेश असं काय आहे, त्याचे 2 विभाग केले. आता यामुळे काय होतं, ह्या गंगेचा जर उतार बघितला, हा उतार हा पश्चिमेकडून इकडे पूर्वेकडे आहे. आणि ब्रह्मपुत्रेचा उतार बघितला, हा पूर्वेकडून इकडे नैऋत्य दिशेला अशी खाली नदी ती वाहत येते. ही 2 नदी आहेत आणि ह्याच्यामुळे काय झाले की त्रिभुज प्रदेश तयार झालाय. गंगेने वाहून आणलेला गाळ, ब्रह्मपुत्रेने वाहून आणलेला गाळ, या दोन्हीच्या संचयनामुळे त्रिभुज प्रदेश तयार झालाय. हा त्रिभुज प्रदेश बांगलादेशात आहे. आता बांगलादेशात त्रिभुज प्रदेश असल्यामुळे त्या त्रिभुज प्रदेशाला सुंदरवन म्हणतात. आता त्रिभुज प्रदेशाचं महत्वाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. जगातील, मी फक्त भारतातील म्हणत नाही, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश हा आपल्या तिथे गंगा आणि ब्रह्मपुत्र नदीमुळे झाला, जो बांगलादेशमध्ये आहे. ब्रह्मपुत्रा नदी आणि गंगा नदी यांच्या गाळाच्या संचयनामुळे जो त्रिभुज प्रदेश तयार झालाय, हा त्रिभुज प्रदेश जगामध्ये सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश म्हणून काय केला जातो, ओळखला जातो. त्याच्यानंतर तिथे त्या त्रिभुज प्रदेशाला सुंदरबन असं म्हणतात. आता सुंदरबन का म्हटले, कारण त्या ठिकाणी त्रिभुज प्रदेशमध्ये सुंदरी नावाची वनस्पती येते. आता सुंदरी वनस्पतीचं पण एक वैशिष्ट्य आहे. कोणतं वैशिष्ट्य, तर सुंदरी वनस्पती हे काय करते, इतर वनस्पती ह्या पानापासून ऑक्सिजन घेतात, पण सुंदरी वनस्पतीचं असं वैशिष्ट्य आहे की मुळापासून ऑक्सिजन घेते. शिवाय तिथे तागाचं उत्पादन जास्त होतं. त्या तागामुळे आपले पोते वगैरे आहेत, ते पोते तयार करण्याचं काम त्या तागापासून केलं जातं.
असं सुंदरबन असा सुंदर असा चांगला सुपीक असा गाळाचा प्रदेश आहे, म्हणून त्याला सुंदरबन म्हटलं जातं. हा झाला गंगेचा आणि ब्रह्मपुत्रेचा आपण विचार केला. आता आपल्याला विचार करायचा आहे पंजाबचा. पंजाब मैदानी प्रदेशमध्ये पंजाब कसं आलं, कारण इथे आरोली पर्वत आहे. या आरोली पर्वतावर सतलज नदी उगम पावते आणि सतलज नदी उगम पावत ही सिंधू नदीला जाते. सिंधू नदी इकडे हिमालयात उगम पावते. ही एकमेव अशी नदी आहे की सिंधू नदी अशी उलटी वाहत जाऊन पुढे पाकिस्तानमध्ये मिळते आणि त्याची उपनदी ही सिंधू आहे, चंबळ आहे, सतलज आहे सिंधू नदीची. तर या सिंधू नदीमुळे काय झाले, अरोली पर्वतावर सिंधू नदी उगम पावल्यामुळे ही पंजाब मधून वाहत पुढे सिंधू नदीला जाऊन मिळते आणि त्या सतलज नदीमुळे काय झाले, तिथे गाळाचा संचयन झाले आणि त्या गाळाच्या संचयनामुळे विस्तृत असं पंजाबची शेती, तिथे पंजाबला चांगली शेती होते. या शेतीमुळे काय होतं, या शेतीमुळे तिथं शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालला जातो आणि पंजाबचं सपाट असं विस्तीर्ण सुपीक मैदान आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे थरचं वाळवंट आहे. या थरच्या वाळवंटाला राजस्थान आणि पाकिस्तानचा भाग मिळून हा थरचे वाळवंट आहे. या थरच्या वाळवंटाला मरुस्थल असं म्हणतात. मरुस्थल या नावाने ओळखलं जातं. तिथे कोणत्याही पद्धतीची वनस्पती येत नाही. आल्या तर जास्तीत जास्त काटेरी वनस्पती, त्यांना पाने वगैरे काय नसतात. त्या काटेरी वनस्पती सुद्धा जास्त वाळवंटामुळे जास्त दिवस टिकू शकत नाहीत, तेवढ्याच वेळ टिकतात. थरच्या वाळवंटाचं असं वैशिष्ट्य आहे की पाऊस पडला तर वर्षातून एखाद्या वेळेस पडतो, नाही पडला तर 3-3 वर्ष सुद्धा पाऊस पडत नाही, अशी थरच्या वाळवंटाची स्थिती असते. आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पीक येत नाही आणि न पीक येण्यामुळे, न कोणती वनस्पती येण्यामुळे त्या जागेला मरुस्थल या नावाने ओळखलं जातं. बघा इथे दिले राजस्थान थर वाळवंट, राजस्थानमध्ये थर वाळवंट आहे, त्यास मरुस्थल असे म्हणतात. आणि उत्तरेकडील पंजाबचा जर भाग बघितला तो मैदानी प्रदेश आहे. अरोली पर्वत आणि दिल्ली डोंगर यांच्यामधून तिथे सतलज नदी जाते. सतलज नदीमुळे गाळाचं संचयन होतं. गाळाचे संचयन झाल्यामुळे तिथली मृदा कशी आहे, सुपीक आहे. मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय केला जातो. पंजाब आपल्याला सर्वांनाच माहित आहे, गहू या उत्पादन पंजाबमध्ये सर्वात जास्त होतं. अशा पद्धतीने आपण काय बघितलं, मैदानी प्रदेश बघितला. मैदानी प्रदेश हिमालयाच्या दक्षिण म्हणजे हिमालयाच्या पायथ्यापासून ते द्वीपकल्पाच्या उत्तरेपर्यंत काय झालं, हा मैदानी प्रदेश पसरलाय. मैदानी प्रदेश पसरलेला आहे तर त्याचा उतार हा कसा आहे, मैदानी प्रदेशाचा पूर्वेकडे आहे. याचे 2 भाग पडतात, एक गंगेचं मैदानी खोरं आणि ब्रह्मपुत्रेचं मैदानी खोरं. दोन्हीच्या संचयनामुळे काय झाले, त्रिभुज प्रदेश तयार झालाय. या त्रिभुज प्रदेश बांगलादेशमध्ये आहे. त्रिभुज प्रदेशाला काय म्हणतात की सुंदरबन असं म्हणतात. सुंदरी नावाची वनस्पती येते. सपाट जमीन आहे, सुपीक जमीन आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे तो राजस्थान मधला सतलज नदीचा. त्या सतलज नदीमुळे सुपीक प्रदेश तयार झालाय. हे आपण 2 भाग बघितले. त्यानंतर थरचं वाळवंट बघितलं. त्या थरच्या वाळवंटामुळे काय झाले, त्या ठिकाणी असलेले जमीन काय आहे, नापीक जमीन आहे. कोणत्याही प्रकारचं तिथं वनस्पती येत नाहीत. आल्या तर फक्त काटेरी वनस्पती येतात. कोणत्या पद्धतीचं पीक घेतलं जात नाही, म्हणून त्या ठिकाणाला वालुकामय सगळी जमीन असल्यामुळे कोणत्याही पद्धतीचं पीक येत नाही आणि त्याला मरुस्थल असं म्हणतात. आता हा झाला मैदानी प्रदेशाचा भाग. आता आपल्याला मैदानी प्रदेशाचा आपण भाग बघितला. आता मैदानी प्रदेश नंतर आपल्याला बघायचा आहे जो तिसरा प्रकार आहे कशाचा, आपल्या प्राकृतिक विभागाचा, त्याला द्वीपकल्प म्हणतात. आता द्वीपकल्प म्हणजे काय, तर द्वीपकल्प म्हणजे समुद्रात जमिनीचा निमुळता होत गेलेला भाग, त्याला आपल्याला काय म्हणायचं असतं, द्वीपकल्प म्हणायचं. आता जर भारताचा विचार केला तर भारताच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र आहे, पूर्व बाजूला बंगालचा उपसागर आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. आता भारताचा हा मध्यापासून गुजरात पासून ते बांगलादेश इथून जो भारताचा असा निमुळता भाग काय झाले, समुद्रात गेलाय. आता ह्या सगळ्या भागाला द्वीपकल्प असं म्हणतात. आता द्वीपकल्पाची निर्मितीच मुळात काय झाली, ह्याच्या अनेक पठार, अनेक पर्वत, मग ते तुम्हाला आरोली पर्वत असेल, छोटा नागपूरचे पठार असेल, दख्खनचे म्हणजे महाराष्ट्रीयन पठार असेल, कर्नाटकचे पठार असेल, असे अनेक प्रकारच्या टेकड्या, अनेक प्रकारचे पठार या सगळे तयार झाले. हा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेला असा कठीण असा अतिशय प्राचीन असलेला हा द्वीपकल्प आहे. हा द्वीपकल्प काय झाले, समुद्रामध्ये निमुळता होत गेलाय. आता ह्याची जर आपण रचना जर बघितली तर जसा द्वीपकल्प जसा समुद्रामध्ये असा निमुळता होत गेलाय त्याच पद्धतीने द्वीपकल्पाची सुद्धा रचना आहे. आता हा द्वीपकल्प जो आहे या बाजूला गुजरात पासून कन्याकुमारी पर्यंत या बाजूला काय आहे, पश्चिम घाट आहे आणि बांगलादेशच्या तिथून ते पुन्हा इकडे कन्याकुमारी पर्यंत इकडल्या बाजूला पूर्व घाट आहे.
आणि पूर्व घाट हे समुद्र किनारा, पूर्व घाट इकडला समुद्र किनारा आणि पश्चिम घाट हे जर सोडला तर त्याच्यामध्ये असलेला हा काय आहे, द्वीपकल्प आहे. आता द्वीपकल्पाची उत्तर दक्षिण दिशा सांगत असताना मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेपासून ते काय झाले, कन्याकुमारीपर्यंत जो मधला जो भाग आहे, दोन्ही घाटाच्या मधला, पश्चिम घाट आणि पूर्व घाटाच्या मधला जो मधला भाग आहे त्याला द्वीपकल्प असं म्हणतात. द्वीपकल्पाची एवढीच फक्त आपल्याला माहिती आहे की त्याची लावारसामुळे काय झाले, निर्मित झाले. याच्यावरती अनेक प्रकारच्या पठारांच्या शृंखला आहेत, अनेक प्रकारचे पर्वत आहेत, उंच उंच टेकडी आहेत आणि ह्या सर्वांच्या मुळे काय झाले, ह्याचा भाग झाला. आता ह्या द्वीपकल्पाचा सुद्धा उतार जो आहे तो पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. आता हा उतार आपल्याला कसा समजतो, इथे जर आपण वर्णन केलं तर बघा, सिंधू नदी ह्या हिमालयाच्या शृंखलामधून, हिमालयाच्या जे अनेक टेकड्या आहेत त्या शृंखलामधून अशी वाहत जाते पाकिस्तानमध्ये. त्यामुळे ह्याचा उतार हा शक्यतो कसा आहे, भारताच्या वरच्या भागाचा, उत्तर भागाचा हा पश्चिम साईडला जरा असल्यासारखा आहे. त्याच्यानंतर पंजाबचा जर उतार बघितला तर पंजाबचा उतार सुद्धा पश्चिम दिशेला आहे. हे दोनच जर भाग सोडले तर बाकी सर्व भाग हा भारताचा पूर्व बाजूला त्याचा उतार आहे. इथे बघा, गंगा नदी इकडे वाहत जाते, म्हणजे उतार, पाणी हे उताराच्या दिशेने जातं. म्हणजे गंगा नदीचा जो मैदानी प्रदेशाचा उतार आहे तो कसा आहे, पूर्व भागेला आहे. ब्रह्मपुत्रा नदी इकडून आसाम, अरुणाचल प्रदेश मधून अशी इकडे वाहत येते, नैऋत्य दिशेला अशी तिरकी येते, म्हणून त्याचा उतार हा नैऋत्य दिशेला आहे. द्वीपकल्पावर इथे जर महाराष्ट्र, आपला इथे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रावरती अनेक नद्या उगम पावलेल्या असतील, मग गोदावरी असेल, कृष्णा असेल, ह्या सगळ्या नद्या काय होतात, पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. साहजिकच ह्याच्यातून आपल्याला समजतं की द्वीपकल्पाचा उतार सुद्धा पश्चिम भागाकडून कसा आहे, पूर्वेकडे आहे. आणि ह्या सगळ्या द्वीपकल्पाचा जर विचार केला तर सर्वच द्वीपकल्पाचा उतार हा कसा आहे, पूर्व बाजूला आहे. याच्यावर अनेक पठार आहेत, अनेक शृंखला आहेत. त्या शृंखलांची कशी आहे, अनेक टेकड्या आणि पर्वत आहेत, त्याच्यामुळे शृंखला आहेत. या सह्याद्री पर्वत इकडे उंच असं सह्याद्री पर्वत आहे. आपल्याला पश्चिम घाट आणि पूर्व घाट ह्याची माहिती आहे. हा तिसरा भाग झाला. आता आपल्याला पुढच्या भागामध्ये किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीप समूह याची माहिती बघायची आहे. थँक्यू. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.